नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुमचं स्वागत. नवीन धंदा म्हणलं की खूप सारा उत्साह आणि तेवढीच धाकधूक पण असते. म्हणजे तुम्ही सर्व्हिस बेस्ड कंपनी असाल किंवा प्रोडक्ट बेस्ड तुमची कंपनी असेल, तर आपल्याला अशी एक आशा असते की आपल्या जवळच्या लोकांनी आपल्या नवीन स्टार्टअपला प्रोत्साहन द्यावं, आणि ते काही चुकीचं नाही. आता इथे मी आपल्या जवळचे म्हणजे कोण आणि प्रोत्साहन म्हणजे काय ते पण आपण थोड्याच वेळात पाहूया. तर आपल्या जवळचे लोक, यामध्ये आई वडील, नवरा बायको, मित्र, नातेवाईक म्हणजे काका मामा मावशी आत्या सगळेच आले. याच यादीत मित्रसुद्धा येतात. ते कट्ट्यावरचे असतील किंवा मित्रांचे खास मित्र असतील, जुन्या कंपनीमधले लोक असतील, बायकोचे नातेवाईक असतील, सासू सासरे, शेजारी पाजारी, हे सुद्धा यातच धरायचे. आता एक ढोबळ विचार करा, याचा आकडा साधारण 100 लोकांपर्यंत जायला हवा. 100 हा आकडा लक्षात ठेवा. आता या सगळ्यांचं प्रोत्साहन असायला पाहिजे असं आपण मगाशी म्हणलो होतो. ते कसं असावं? तुम्ही नव्याने सुरू केलेला बिझनेस, त्याचं जर प्रॉडक्ट असेल तर ते विकत घेत असतील तर सर्वात मोठं प्रोत्साहन तेच असतं. जर तुमची सर्व्हिस बेस्ड कंपनी असेल तर सगळेच नातेवाईक त्याचा वापर करू शकतीलच असं नाही. उदाहरणार्थ, तुम्ही जर वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर बनवण्याची कंपनी सुरू केली असेल तर सगळेच ही सर्व्हिस घेऊ शकणार नाहीत. पण ट्रॅव्हल स्टार्टअप असेल किंवा ट्रेनिंगची कंपनी असेल तर नक्कीच यापैकी योग्य ती सर्व्हिस घेऊन प्रोत्साहन देऊ शकतात. आता याचबरोबर तुमच्या कंपनीची माहिती जी तुम्ही व्हॉट्सॲपवरती किंवा सोशल मीडियावरती शेअर करत असाल, ती आपल्या नातेवाईकांनी, आपल्या जवळच्या लोकांनी त्यांच्या मित्रांसोबत शेअर करणं किंवा सोशल मीडिया पोस्ट जे आपण करतो त्या त्यांच्या वॉलवरती शेअर करणं किंवा तुम्हाला अनेक ठिकाणी रेफर करणं, तुमचा रेफरन्स द्यावा लोकांना, असं केल्याने सुद्धा तुम्हाला खूप मदत होऊ शकते. अनेक स्टार्टअप्सना अगदी सुरुवातीला एखादा मदतनीस किंवा म्हणजे छोटी कामं असतात, पण तेवढ्यासाठी एखादा माणूस हायर करणं, त्याला तेवढे पैसे देणं हे शक्य नसतं. तर अशा वेळी आपल्या जवळच्या माणसांनी जर थोडा वेळ देऊ केला, म्हणजे तुम्ही समजा एक्झिबिशनमध्ये भाग घेत असाल तर स्टॉलवरती मदत करणं असेल किंवा पॅकिंग असेल, थोडंसं कॉन्टेंट लिहून देणं असेल. अनेकदा बऱ्याच लोकांकडे चांगले कॅमेरे असतात आणि फोटोग्राफीसुद्धा बऱ्यापैकी जमते. तर आपल्या मित्राची, आपल्या भावाची, आपल्या बहिणीची किंवा मावशीची, आत्याची जर स्टार्टअप असेल आणि आपल्याला फोटोग्राफी येत असेल तर ती आपण काही चार्जेस न घेता किंवा पटकन आपण त्यांना तेवढी मदत जर का केली तर ही छोटीशी मदतसुद्धा स्टार्टअपसाठी खूप मोठी असते. थोडक्यात एकदम सोपं मांडायचं झालं तर शक्य तितकी मदत करणं फार सोपं आहे. आणि महत्त्वाचं, या सगळ्या मदतीमुळे नवीन स्टार्टअपला खूप फायदा होतो. हे सगळं जरी आपण आत्ता ऐकलं तरी खरी गंमत आता आहे. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे या 100 लोकांकडनं खूप अपेक्षा ठेवून स्टार्टअप सुरू होते, किंवा आपण असं म्हणू, स्टार्टअप सुरू झाल्यावर या अपेक्षा आपण या लोकांकडनं करतो. पण हळूहळू समजू लागतं की लोकांकडून काहीच मदत मिळत नाही. उलट आपल्याला जवळ वाटणारे किंवा असं म्हणूया जवळ असणारे मित्र, नातेवाईक हे काहीच विकत घेताना दिसत नाहीत. मदत म्हणून साधं तुमची सोशल मीडिया पोस्टसुद्धा शेअर करताना दिसत नाही. असं का असेल बरं? आता नेमकं उत्तर सांगणं कठीण आहे, पण इथे मी एक सांगतो की हे प्रत्येकाबरोबरच होतं असं नाही, किंवा सगळ्यांनाच असा कोरडा पाठिंबा मिळतो असं मी म्हणणार नाही. पण जेवढ्या प्रमाणामध्ये अपेक्षित असतं ते होताना मात्र दिसत नाही. म्हणजे ही जी मी काही उदाहरणं सांगितली, याच्यापैकी भरपूर उदाहरणं अगदी सगळ्यांबरोबर झालेली आहेत. आणि आपल्याला जी एक आशा असते की जवळच्या लोकांनी आपल्याला मदत करावं, कारण पहिल्या 2-3 महिन्यात, 4 महिन्यात, 5 महिन्यामध्ये जेव्हा तुमच्या स्टार्टअपकडे थोडासा बिझनेस फ्लो चालू होतो किंवा कॅश फ्लो चालू होतो, त्यावेळेस एक वेगळा उत्साह येतो आणि आपण कधीच फेल होणार नाही अशी एक असा एक कॉन्फिडन्स यायला लागतो, आणि ते होताना थोडंसं कमी प्रमाणात दिसतं. याउलट बऱ्याचदा निराश करणारे फीडबॅक देतात किंवा फालतू सल्ले देतात,
वेळ कमी देतोय घरी म्हणून घरचे सुद्धा खूप बोलू लागतात की अरे इतकं काम कशाला करतोस. असं सुद्धा म्हणायला लोक कमी करत नाहीत. आता जर का तुमचा सुरुवातीला कमी बिझनेस होत असेल, जे एखाद्या स्टार्टअप फाउंडरनी गृहीतच धरायला पाहिजे की पहिल्यांदा आपल्याला नाही एवढा बिझनेस येणार, कारण लोकांना आपल्या स्टार्टअप विषयी माहिती नाही. आणि जेव्हा धंदा कमी होतोय पहिल्या 6 महिन्यामध्ये, हे समजल्यावरती सावधानतेचा इशारा सुद्धा देऊन टाकतात की तुमच्या प्रेमापोटीच सांगतोय, पण हे जर वर्क नाही झालं तर मग हे आत्ताच सोडलेलं बरं आहे, किंवा बघ एखादी छोटीशी तरी नोकरी कर, म्हणजे थोडे पैसे सुरुवातीला तुला मिळतील आणि मग जेवढं जमेल तेवढं तुझं स्टार्टअप तू कर. तर ही फारच मोठी कमाल असते. आता इथे मला सांगावंसं वाटतं की निदान या गोष्टी जरी केल्या नाहीत, म्हणजे मागे खेचायचं काम जरी केलं नाही, तरी सुद्धा ती खूप मोठी मदत होईल. गंमत पहा, तुमचं स्टार्टअप जरा जोर धरू लागलं किंवा नावारूपाला आलं, किंवा असं असं झालं की 6 महिन्यामध्ये खूप चांगला धंदा होतोय, तर खूप कौतुकाने शाबासकीची थाप मारायला मात्र हे जवळचे लोक अगदी पहिल्यांदा येतात. आणि वेळ प्रसंगी आपण कशी मदत केली हे सुद्धा ऐकवतात. आपण त्याकडे लक्ष द्यायचं नसतं, हसायचं आणि म्हणायचं धन्यवाद. अशीच मदत सर्व स्टार्टअप्सना करा ना, म्हणजे सगळ्यांच्याच मदतीने, प्रोत्साहनाने नवीन स्टार्टअप मोठ्या दिमाखात उभी राहील. काय मग, करणार ना मदत प्रत्येक स्टार्टअपला? मित्रांनो, हा एपिसोड तुम्ही जास्तीत जास्त स्टार्टअप फाउंडर्स बरोबर, त्यांच्या नातेवाईकांबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा, मित्रांबरोबर शेअर करा. इथे लोकांनी कशी मदत केली पाहिजे याविषयी मी सांगत असलो तरी थोडासा एक तिरकस स्वर लावलेला आहे, त्यामुळे जवळच्या लोकांनी नाराज होऊन चालणार नाही. इनफॅक्ट मी जे आत्ता आपण जे ऐकलं त्याच्यामधनं तुम्हाला लक्षात येईल की अरे ह्या गोष्टी आपण करत नाही होत. आपला मित्र आहे, आपला भाऊ आहे किंवा बहीण आहे, त्याची स्टार्टअप असेल तर आपण तेवढी मदत करत नाही होत. तर आपणहून एखादा मदतीचा हात जर का पुढे गेला तर स्टार्टअपसाठी ही खूप खूप मोठी मदत असते. तर अशाच चांगल्या एखाद्या विषयावरती आपण पुढच्या मंगळवारी भेटू. तोपर्यंत राम राम.